की युती झाल्यानंतर बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटलं आणि कागल नगरपालिकेबद्दल मला आवर्जून एक उल्लेख करायचा आहे. मगाशी प्रश्न विचारला कुठं उमेदवारांना कमी जास्त मतं पडली. 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायती 288 इलेक्शन्स होत्या आणि मी एवढी माहिती आता घेतली आहे आणि सगळे नगरसेवक जे आले निवडून आले आहेत, सगळ्यात जास्त फरकाने निवडून आलेले नगरसेवक हे सगळे कागलमध्येच आलेले आहेत. त्याच्यामुळं जे मीडियामध्ये एक प्रश्न होता की आम्ही दोघं आल्यानंतर कुठंतरी दुसऱ्या बाजूला जनतेचा उठाव होईल, असं होईल तसं होईल, हे मला वाटतं या गोष्टीला आता तो विषय संपलेला आहे. जनतेने तो कौल दिलेला आहे, ठीक आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की यासाठी कागलच्या जनतेचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. मुरगुडच्या पण जनतेचा कौल आम्ही मान्य करतो. आम्हाला जे अपेक्षित होते ते आले नाहीत आणि त्यावर साहेबांचंही अभिनंदन करतो की गडिंग्लजमध्ये वन वे सत्ता ते मला खात्री बोलली होती की येणार आहे आमची वन वे सत्ता. त्यांचंही मी अभिनंदन करतो. त्यांच्या बाजूने तिथं नव्हतो मी, पण त्यांनाही अभिनंदन करतो. पण एक सगळ्याचे महत्त्वाचं की जनतेने आता हे स्वीकारलेलं आहे आणि जसं साहेबांनी सांगितलं की येत्या जिल्हा परिषदमध्ये साहेब असतील, मी असतील, माजी आमदार संजय बाबा असतील आणि राहिला प्रश्न संजय दादांचा, ते साहेबांनी बोलले ते पुढे वरिष्ठ पातळीवर जे काही ठरेल. त्यामुळे आपण एकत्र मिळून या इलेक्शनला पुढे जायचं आहे आणि जिल्हा परिषदला आम्ही तिघं बसूच आणि दादांचा जो विषय आहे ते नंतर साहेब ते बघून घेतील. परत सगळ्या कार्यकर्त्यांचा आणि जनताचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. विजयी उमेदवारांना घेऊन वर्षा बंगल्यावर कधी जाणार? आम्ही दोघं तरी आता परवा काय भेटू, त्यानंतर वर्षा बंगल्यावर बघू. आता ते सगळं एकत्र आल्यानंतर काही असं बोलले होते की या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर समरजितसिंह घाटगे राजे यांचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश होण्याचा मुहूर्त आहे तर तो मुहूर्त खरंच ठरणार आहे का ते भाकीकडे? मागच्या वेळी प्रेसला बोललो तर तुम्ही तारखा ठरवा, त्याच्या आधी ठरवल्यात. योग्य वेळी ते आम्ही सगळ्या गोष्टी बोलू आणि त्यावर मला वाटतं जेव्हा काय ते डेव्हलपमेंट. मटन थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का. चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया. आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209761353. पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी.